ही 500 रुपये किलो मोठी. वजन देतात. आता जास्तीत जास्त चिंबोरी आपण बघतो त्या पीसवर देतात आहे ना. मोठा मोठा कोच आहे. लेपा वेगळा आहे काय? कोच आहे मोठा. कसा किलो भेटलाय? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. किती आले तरी पीस? 9 पीस आले. दाखवा. हे बघा खूप आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो होतो म्हणजे अशा मार्केटमध्ये ज्या मार्केटमध्ये खाड्या पाण्यातली मच्छी आणि गोड्या पाण्यातली मच्छी त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असलेली ही मच्छी बघायला मिळते. तो म्हणजे तलोजा फिश मार्केट. तलोजा फिश मार्केट जर बोलला ना तर या मार्केटमध्ये कोचे मोठं कोचे, तो पण स्वस्त्यामध्ये. त्याच्यानंतर मग बोंबील असो, सुरमई असो, त्याच्यानंतर एक असं 1-2 व्हरायटीचे मासे जे मी पहिल्यांदाच बघणार आहे आणि तो तुम्हाला पण बघायला मिळणार आहे. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी देतो पत्ता. तर पत्ता तुम्हाला सांगायचा झाला ना तर तलोजा रेल्वे स्टेशन आहे. हे बघा, हा जो हायवे गेलाय ना, हा तलोजा रेल्वे स्टेशन कमीत कमी 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मी चालतच आलो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अशा रिक्षाने सुद्धा तुम्ही येऊ शकता. 10 रुपये किंवा 15 रुपये शेअरिंगनी घेतात. पण रेल्वे स्टेशनपासून शेअरिंगनी येणं म्हणजे थोडासा कठीणच जात आहे. मी स्वतः चालत आलो कारण रिक्षा भेटणं खूप कठीण झालं होतं तलोजा रेल्वे स्टेशनपासून. त्याच्यामुळे मी चालत आलो. तर चालत येण्यासाठी कमीत कमी 15 मिनटं लागलं. त्याच्या व्यतिरिक्त हे बघा, ह्या कलरफुल ज्या आहेत ना बिल्डिंगा, जेव्हा आपण पनवेल साईडने जेव्हा येतो ना तेव्हा ह्या कलरफुल बिल्डिंगा आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याच साईडला असलेला हा मार्केट. पनवेलवरून जर तुम्ही येत असाल ना तर दुसऱ्या स्टेशनला तलोजा, आणि दिव्यावरून जर तुम्ही येत असाल ना तरी सुद्धा दुसऱ्या स्टेशनला असलेला हा तलोजा रेल्वे स्टेशन. याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही हे व्हिडिओ बघता ना तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर दिला मी तुम्हाला लोकेशन. पत्ता सांगून झाल्यानंतर हा बघा, हा मार्केटचा नजारा. मार्केटसाठी ना आल्यानंतर गाड्यांसाठी पार्किंग मस्त आहे. पार्किंग गाड्या तुम्ही कुठं पण लावा. आणि आता मार्केटला सुरुवात होते बघा. मार्केट जर बघितला ना तर तारपत्री जी बघायला मिळते ना ते परमनंट त्यांनी असा शेड टाकलेला आहे. आणि इकडं बघायला मिळतात ते म्हणजे छत्र्या. सुरुवात कुठनं करायची तो चालला विचार. तर चला, शेवटी सुरुवात करायचीच आहे आपल्याला मार्केटला, तर कुठून तरी करूया. काय घेतले तुम्ही दादा? काय घेतले? काय घेतले? कोणते घेतले? बांगडा मच्छी आहे काय आज? हां, कुठून आला तुम्ही? पनवेलवरून येता इकडं? मग पनवेलला पण भेटतंय? अच्छा, दादा या जॉबला. मार्केटला जेव्हा आपण सुरुवात करतोय ना तर हा नजारा पहिलाच बघायला मिळतो, तो म्हणजे मसाल्याचा शॉप. इकडे बघितला ना तर कोकणी मसाला, हळद, काश्मीरी मिरची मसाला, आगरी मसाला असा स्टॉल आपण पहिल्यांदाच बघितला अशा मार्केटमध्ये. दादा किती रुपयापासून सुरू आहे? मसाला जो आहे हल्दी धनिया हे 100 रुपयापासून स्टार्ट आहे. हे हल्दी धनिया 100 रुपये. आणि कोकणी मसाला, आगरी मसाला. त्याच्यामध्ये मच्छी मसाला कुठला आहे? मच्छीमध्ये हा चालते. हा आगरी मसाला. हां, हे बघा आगरी मसाला कसा किलो आहे? हा 600 रुपये किलो आहे. 600 रुपये. 150चा पाव किलो आहे. 150चा पाव किलो. टोटल मसाले आपले होममेड मसाले आणि प्युअर मसाले आणि एकदम. हां केमिकल, फूड कलर काही मिक्सिंग नाही. हां, तर हे मसाले आले. तर हे बघा दादाचा दुकानाचं नाव आणि इकडं नंबर. कधी दररोज बसताय तुम्ही? 3 दिवस. कुठल्या वेडनेसडे, फ्रायडे, संडे. हां, तर दादाने दिलेल्या दिवसाचा कधी बसता येते. तर चला आता आपण जाऊया मार्केटमध्ये. मसाला तर तुम्ही बघितला, पहिल्यांदाच मी मसाला बघितलाय. इकडं जर आलो तर इकडं साप होते चिंबोरी. हे बघा, चिंबोऱ्या साप होतात. साफ करायचा वेगळा सेटअप आहे का? कसा घेताय? मच्छी 20 रुपये, कोलंबी 50. हां, कारण कोलंबीला लागतो जास्त टाईम. मार्केट तुम्ही बघितला ना तर हे बघा, इकडं समजत नाही कोण विकतंय आणि कोण कटिंग करतंय. आपण सुरुवात केली कटिंगच्या सेक्शनमधून. मच्छी त्या साईडला मिळते. तर हे बघा, इकडं चालले पूर्ण कटिंग. तर कटिंगला दादा इकडं करते बांगडा कटिंग. हे बघा, बांगडा कटिंग. इकडं सुरमई, दादानी खरेदी केले सुरमई. आणि इकडं बघितलं इकडं कोलंबी बघा. तर हा जो सेक्शन आहे ना पूर्ण कटिंगचा, त्याच्यामध्ये बघा कटिंग मास्टर बसले सर्व. जिताडा ना? हा, आता पुरा कापायचा किती घेणार? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो किलोच्या हिशोबाने. मार्केट कधी असतंय? मार्केट बुध, जुम्मा, इतवार. आयतवार. हां, बुधवार, शुक्रवार. फ्रायडे, वेडनेसडे आणि संडे. हां, तर हा मार्केटचा दिवस. मार्केटचा दिवस मी तुम्हाला सांगितला. मार्केटच्या आपण ना कटिंग सेक्शनमध्ये आलोय. म्हणजे हा जो मार्केट आहे ना आपण पहिला बघितला ना डायरेक्ट आपण कटिंग सेक्शनमध्ये. हे बघा, इकडं कट होतं, इकडं पण मासा. कुठला कट केला हा? आपली सुरमई बघा. सुरमई कट केला काय? हां, मोठे बघा कशा मारले त्यांनी कटिंग. हे बघा, सुरमई मासा इकडं कट झालाय.
कटिंगचा सेटअप पण ना लय भारी बघायला मिळतो. म्हणजे कटिंग जर बघितलं ना तर प्रत्येक माशाचा कट करायची जी पद्धत असते ना ती खूप महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये बघा इकडं पण कटिंग सेक्शन चाललं आहे. कुठला हा रहू आहे का? रहूचा असं काटा काढायला लागतात. आणि हा तुम्ही काला माशाचं पण हे काढायला लागतात ना, खवला काढायला लागतात. हां, तर कटिंग करायची जी पद्धत आहे ना प्रत्येक माशाची वेगळी असते. हे बघा इकडं जर बघितला ना तर इकडं सुरमई, सुरमईचं अशी खवला काढायची गरज नाही, डायरेक्ट कटिंग करायची आहे ना. हां, तरी बघा हा झाला कटिंगचा सेक्शन. मार्केटला सुरुवात होते तिकडून. काय घेतलं तुम्ही? कोचे घेतलं का? कोचे मोठं कसं किलो भेटलाय? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. किती आले तरी पीस? 9 पीस. 9 पीस आले, दाखवा. हां, तर बघा हे घेतले त्यांनी कोच आहे. हां हां, मोठे पीस आहेत. असे 9 पीस आले 400 रुपयाचे. हां, तर बघा म्हणजे स्वस्त वाटते थोडीफार मॅनेज मस्ती मार्केट असतं. थोडा. तर हे बघा हे जर तुम्ही बघितला तर ह्या असं शेड मस्त की त्यांनी पावसाची मला वाटतं तयारी केली आहे ना. का असा शेड असतो? असं असेल. उन्हाळी पण पाऊस आली. हां, तर ही पद्धत जरा व्यवस्थित वाटली मला. कारण मच्छी विक्रेता आहे ना तो सावलीत बसून विक्री करू शकते आणि घेणारा पण आहे ना आरामात घेऊ शकते. तर चला आता चालू पण मार्केटमध्ये बघितलं ना तर पहिलाच नजारा बघायला मिळतोय तो आपल्याला. हे बघा खूप आहे, खूप बोलतात ना याला. एक 40 रुपये. 150ला जोडी आता सध्या महाग आहे मोठी बनत म्हणून नाही हां, 50 रुपयाला एक विकतो. आता 150ला आहे. आता 150 हां, 150ला. मार्केटचं टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 6 वाजता 12 वाजेपर्यंत. दुपारी 12 आणि संध्याकाळी 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 नसतो काय? हां, तर हा तुम्हाला माहिती पाहिजे मार्केट. हे बघा हलवे बघा, बारका हलवा कसा आहे? सध्या 700 रुपये किलो. 700 रुपये किलो म्हणजे किलोने देणार. हां, ही गोड्या पाण्यातली ना मच्छी. कोलंबी आहे 370 रुपये किलो. 370. हां, ही बघा मोठी कोलंबी. हा इकडं खाड्या पाण्यातला आहे ना, खाडीतला, आणि इकडं गोड्या पाण्याचा. आणि इकडं बघा हे ट्रे कसे लागले. काय काय दाखवा ना. जिवंत आहे? संपलं? जिवंत 1.5 किलो 2 किलोचा मासा असतो. एवढा मोठा जिवंत. सगळा संपला. हां, एक नंबर माल असतो. तर म्हणजे आम्ही आता थोडासा झालोय लेट. हा लेट आला. हां, इकडे झाले विक्री. तर हे बघा इकडे बघितलं ना पूर्ण सेटअप बघितला ना तुम्ही, बघा कसा गोड्या पाण्यातला असलेला मासा. त्याच्यामध्ये जर बघितला ना इकडं बघता कटला मासा आहे बघा कसा मोठा. कसा आहे किलो कटला? 170. हां, कटला पण 170 आणि हे पण 170 रुपये. बघा इकडं रहू पण बघितलं ना तर 170 रुपये किलो. तर बघा मार्केट तुम्ही बघितलं ना, मार्केटचा सध्या नजारा दाखवतो तुम्हाला. हा बघा असा बघितला ना तर या साईडला पण माणसं बसलेली आहेत विकायला, या साईडला पण बसलेले आहेत विक्रेते. मधनं आपल्याला चालायचं आहे कस्टमरला. तर हे बघा इकडं बघायला मिळतं आपल्याला जिवंत. ह्याला काला मासा बोलतात काय? हां, हे बघा हा बघा जिवंत किल 200 रुपये किलो. हां, 200 रुपये किलो. तिकडे बारीक आहे ना, सेम तोच आहे पण बारका अलग आहे. हां, हा बघा कोणता मासा आहे? कवई मासा. मी पण पहिल्यांदाच बघितला. तुम्ही बघा कसा लागतो? काटा असतो जास्त? सिंगल काटा काय? खायला टेस्टी लागतो? फ्राय करून खाल्लेला चांगला काय रस्सा करून? फ्राय करून. हां, तर हा मासा मी पहिल्यांदाच बघितला. तुम्ही जर बघितला नसेल तर सांगा. इकडं बघितलं तर बघा कसं मोठा कोच आहे. हे बघा ह्या साईडला बघितलं कसलं दणके कोच आहे. हे बघा आपल्याला मोठा कोच आहे. आणि कोचांची साईज छोटी आहे, बारीक थोडासा, त्याच्यानंतर थोडासा बारीक. 700 किलो. 700 रुपये किलो. 550. 500. हा किती बसेल 1 किलोला? 4 बसतील. 500 रुपये किलो खरंच? हां, हे बघा कसला मोठा बघा. 4 बसतील. 4-5 बसतील. कुठल्या खाडीतला आहे कुठला? गोड्या पाण्याचा आहे. हां, गोड्या पाण्याचा आहे. तरी पण कोच्या बघा खायचं झालं ना, घरी पाहुणे आली तर चांगला आहे ना कोच्या खायला. तर इकडे बघा मी तर पूर्ण गोड्या पाण्याची मच्छी. हे बघा गोड्या पाण्याची मच्छी. स्टॉलचं नाव काय तुमचा? बिलाल पटेल. बिलाल पटेल. म्हणजे दर 3 हप्त्यातनं 3 दिवस इथं आम्ही आठवडा अख्खा असतो. पूर्ण आठवडाभर असताय? पूर्ण गोड्या पाण्याची मच्छी घेऊन बसता ना? पूर्ण 18 असते यांचा हप्त्यात केलेला असते. हां आम्ही अख्खा हप्ता मी इथे बसलेलो. हां, तर बघा इकडं वार आमचा खाली नाही. तर इकडं ते हप्ताभर बसतायत ते. त्याच्यामध्ये मच्छी बघितली ना तर हे बघा बऱ्याच प्रकारची. इकडं शिवडा
शिवडा कसा आहे किलो? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. हा बघा शिवडा बघा, हा बघा शिवडा 200 रुपये किलो. त्याच्यानंतर हा कोणता मासा आहे? हा सिल्वर आहे, सिल्वर. सिल्वर असा पण 150 रुपये किलो. चांद सिल्वर असा हे असतं ना पापलेट सारखा? नाही, चांद पापलेट तो हा तो बघतो ह्या इकडं आहे. आणि सिल्वर आहे, सिल्वर. हा 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. हा 150 रुपये किलो. हा किलो. हा रहू रोहू 160 रुपये. 160 रुपये किलो. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर आलो तर बोंबील. हे बघा बोंबील कसं किलो आहे? 450 रुपये किलो. हा हा सध्या पाऊस पण पड नाही झालाय ना. सुरमई कशी आहे? 550 रुपये किलो. तुम्ही काय घेतलाय? बोंबील घेतलं काय? कसे घेतले किलोने? 400 रुपये किलो. म्हणजे व्यवस्थित काय दररोज घेऊन जाता का कधीतरी येत आहे मार्केटला? नवीन कधी कधी मध्ये मध्ये. कुठला आहे तुम्ही? नवरा हा नवरा फाटा. हा नवरा फाटा बघा. तर नाव पण वेगळंच आपल्याला बघायला मिळालं. गाव आता त्याच्यामध्ये बोंबीलची साईज तुम्हाला दाखवली नाही ती बघा. बोंबीलची साईज बघा. बोंबील एकदम मोठं आहे. आणि कोलबी बघा इकडे दाखवतात ते आपल्याला स्पेशल मच्छी त्यांची लेपा. हा लेपा. हा लेपा वेगळा आहे काय? सुद्धा मग लेपासारखा दिसता. आता तो घरी खायला नेणार आहे तुम्ही का विकणार आहे? खायला नेणार आहे काय? खाण्यासाठी त्यांनी व्यवस्थित काढून ठेवला तिकडे. त्याच्यानंतर मोठी सुरमई. मोठी सुरमई आहे ना? किती किलोची असेल ही? 6 किलोची आहे. 700 रुपये. 600 रुपये किलो असणं स्टार्ट आहे. कमी जास्त होतील. कमी होते. 5.5 किलो. कुठनं आले म्हणजे कुठली आहे मच्छी? खुरोदांची मच्छी आहे. खुरोदान. कुठून आलाय? MIDC. MIDC कुठली? आपल्या इथनं तलोजा MIDC इथनं येते मच्छी. MIDC वाला माल आहे, MIDC ला बोला. नाही जे आहे ते आहेच सांगायचं. जो रेट आहे तो आहे सांगा. कमी जास्त सांगितलं ना माझ्या मार्फत बघून येतात कस्टमर आणि तुम्ही त्याला जास्त सांगितला मग ते आम्हाला पण बोलता आणि तुम्हाला पण बोलतात. हा आमचं काम आहे तुमचं मार्केट पुढं लोकांपर्यंत घेऊन जायचं काम आहे. हा 700 रुपये किलो सांगितले. सुरमई हे बघा कसे आले पॅक होऊन आले. तर हा बघा मार्केट ना आपण तिकडून सुरुवात केला होता. आता इकडं आता हा तिथपर्यंत शेवट आहे. पण मच्छी बघितली ना तर दोन्हीकडं मच्छी आहे. आणि सांगायचं झालं ना तर इथले जे मार्केटचे जे काही जे माणसं आहेत ना सर्व म्हणजे दुकानदार आहेत ना इंटरेस्टिंग म्हणजे बऱ्याच जण इंटरेस्टने बोलवतात आपल्याला की इकडे ये आणि माझा घे माझा दुकान घे. तर ह्या जर गोष्टी असल्या ना तर आम्हाला पण व्हिडिओ काढायला मजा येते. तर हे बघा इकडं बघितलं ना हे बघा हलवा, इकडं बोंबील, इकडं कोलबी आणि इकडं बघायला मिळतंय पापलेट. हे बघा पापलेटचा हा नजारा. हा बघा पापलेट. कोण आहे तुम्ही? आहे कसा आहे? 1700 रुपये किलो. महाग आहेत. हा बोटी पण बोटी जात नाही ते तर बरं सर्वांनाच आता माहिती झालंय. बोटी जात नाही पण किलोला किती पीस बसतील? 4 पीस बसतील बघा. म्हणजे 1 2 3 आणि 4 किलोला 1700 रुपये. तरी कमी जास्त होतील. हा 50-100 रुपये कमी जास्त होतील. त्याच्यानंतर इकडं आपण आलो ना तर इकडं बघायला मिळते कोलबी. मार्केटमध्ये जास्त कोलबीच बघायला मिळते आपल्याला. हे बघा कोलबी विकली तुम्ही? ही 450 रुपये. ही बघा मोठी बघा कोलबीची साईज बघा. कोलबीचं बरेच आपण भाव सांगितलं 380 पण खायला सफिशियंट आहे दादा. खायला ही पण सफिशियंट आहे म्हणजे ही स्टार्टिंग करू शकता खायसाठी. हा ही घरी खाऊ शकतो. आणि जर पाहुणे जर आलं त्यांना जर त्यांचं मन जर अट्रॅक्शन करायचं असलं तर मोठी आहे ना. हा तर किती संपली आज? संपली तरी हा 4 डबं दादाचं संपलेलं आहेत. आणि सेटअप बघा असा सेटअप आहे त्यांचा. कॅरेट लावतात. कॅरेटवरती बास्केट आहेत. बास्केटमध्ये काढून तुम्हाला ती मच्छी विकतात. इकडं आलो तर बघायला तर चिंबोऱ्या. हा या चिंबोऱ्यांचा सेटअप जो मगाशी आपल्याला किंमत बघायला नव्हती मिळाली ती आता तुम्हाला किंमत सांगता येईल. हे बघा चिंबोऱ्या बघितल्या ना तर हे बघा ही बारकी साईज आहे. ही बघा बारकी साईज. आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज ही बघा. आणि त्याच्यानंतर दणकी साईज हे बघा. हा ही मोठी साईज आहे. ही बघा ही 500 रुपये किलो मोठी. 6 असतात.
आजचा भाव आहे तो, असा काय नाही, उद्या जास्त पण होईल कमी पण होईल. जशी इकडे मावशी बोलते ना की आजचा भाव सांगताय, तर तो आजचा भाव आहे. मी आज आलो तर आज ते सांगतायत. हा, रविवारी वाढेल कमी पण होईल आहे का नाही, जास्त भेटले तर. हे बघा चिंबोरी बघा, ही किती किलो, ही कशी, ही पण 500 रुपये, हा 400 रुपये किलो आहे. हा 400 रुपये किलो. हे बघा एक किलोला वेगळेच बसतात 12 पीस. 12 पीस बसतील काय, 400 रुपयात. हा, तर ही साईज मस्त आहे, तुम्हाला परत एकदा दाखवतो. मीडियम साईज बघा, 12 बसतील 400ला. आणि ह्या किती बसतील, 7 1 किलोला 7. आणि ह्या पण 7 बसतात. हा बघा, आणि तिकडे चाललाय वजन देतात, वजनावर. आता जास्तीत जास्त चिंबोऱ्या आपण बघतो त्या पीसवर देतात आहे ना. हा, किलो वर असतात 1 किलो. तुम्ही चिंबोऱ्यांचाच आहे, चिंबोऱ्याच आणता का इथं, हा चिंबोरा. चिंबोऱ्या स्पेशल चिंबोऱ्या मास्टर आहे. हा, तर इकडं खाडीतलं आहे काय. हा, तर दादा बघितलं तर स्पेशल चिंबोऱ्यांचा सेटअप घेऊन बसतात. इकडं बघितलं ना आपण, तर इकडं बघायला मिळतात आपल्याला बारक मासा. हे बघा, कोणता 100 रुपये किलो, कोणता आहे हा, बिलजा. हा, बिलजा. थोडासा नावामध्ये कन्फ्युजन दुकानदाराचा ना आपला पण. जिताडा बघा, जिताडा 2-2 किलोची साईज आहे, कसा आहे किलो, 750 रुपये किलो येणार. 750 रुपये किलो. हा, फ्रेश तर बघा जिताडा मासा. बऱ्याच व्हरायटी आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकारची मच्छी आहे. सध्या मच्छी बंद आहे, म्हणजे जास्त बोटी जात नाही ना, तरी पण व्हरायट्या ज्या आहेत ना, व्हरायटी म्हणजे फुल व्हरायटी आहे. जेव्हा मार्केट जेव्हा बोटी चालू होतील ना, तेव्हा तर मला वाटतं पूर्ण मार्केट फुल असेल ना. त्यावेळी तर बघायला मज्जा येईल. अजून मार्केटचा नजारा. इकडं मुशी बघा, मुशी बघायला नव्हती मिळाली आपल्याला, आणि बऱ्याच मार्केटमध्ये मुशी बघायला मिळतच नाही. बघा, कुठेही गेलात ना तर मुशी बघायला मिळत नाही. 400 रुपये किलो ना, 350 रुपये किलो. तरी मी अंदाज लावला होता 450 रुपये किलो सांगेल दादा. 350 रुपये किलो. तर इकडे काढते दादा बोंबील. हे बघा बोंबील बघा, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या साईजनुसार बोंबील आहे. मच्छी घेशीव तशी. त्याच्यानंतर मग आपल्याला बघायला मिळतं इकडं जवला, ज्याला आपण काय बोलता, त्याला म्हणतात जवळा. जवला. हा, कसा आता किलोवर देणार की वाट्यावर, किलोवर जवळा दिलेला आहे, 100 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो. हा बघा जवला. जवळा 100 रुपये किलो. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला बघायला मिळते. 450 रुपये किलो. 450 आणि 400 रुपये. तिकडे 400 होते, इकडे 450. पापलेट आहे, इकडे पापलेट. बांगडा आहे, बांगडा आहे. हा, तिकडे बांगडा कसा किलो आहे, 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. तो बघा तिकडे बघितला तर बांगडा. आणि इकडे बघितला ना तर हा सेटअप असा मार्केट. इकडं पण खरेदी विक्री चालू आहे, इकडं पण खरेदी विक्री चालू आहे. मध्ये जागा आहे, कुठूनही तुम्ही चालायला जागा भरपूर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर आपण इकडं आलो तर इकडं बघायला मिळतात पूर्ण मुशी. ही बघा, मग अशी मुशी दाखवली तर मुशीचा सेटअप. इकडं पापलेट. हा, पापलेटचा सेटअप कसा आहे हा, बारीक पापलेट 400 रुपये किलो. किती पीस येतील, 10-11 येतील. हा, 10-11 येतील. हे बघा, हे पापलेट जर बघितले ना तर अशा प्रकारचा पापलेट. आणि बघायला मिळतं इकडं एक नवीन मासा. हे बघा, कोणता मासा आहे, तारली. हा, तारली मासा 200 रुपये किलो. खायला कसा लागतो, काटा एक असतं का, जास्त काटा असतात. हा, पण जास्त काट्यावाला पण मासा ना टेस्ट असतं ना. हा, जास्त काट्यावाला पण मासाचं टेस्टीच असतं, जास्त खास करून. तर हे बघा, हा सेट टाकलाय ना, त्याच्यामुळे मार्केटला ना यायला जायला चालायला किंवा विकायला मच्छी सफिशियंट वाटतं. आणि असा सेटअप ना प्रत्येक मार्केटमध्ये असायला पाहिजे. त्याच्यामुळे कस्टमर असो किंवा विक्रेता असो, दोघांना पण आरामात खरेदी विक्री करता येईल. मार्केटमध्ये ना बऱ्याच प्रकारची व्हरायटी आहे. म्हणजे मी 2-3 तर असे मासे बघितले ते मी आतापर्यंत मार्केटमध्ये बघितले नव्हते. कदाचित तुम्ही बघितले असेल तर सांगा. पण हा जो मार्केट आहे ना, तलोजा मार्केट, सध्या मच्छी नसताना पण मच्छी तुम्हाला बरीच प्रकारची मच्छी बघायला मिळाली इथं. गोड्या पाण्यातली मच्छी किंवा खाड्या पाण्यातली मच्छी, दोन्ही प्रकारची मिळत असलेली ही मच्छी. तर कसा वाटला मित्रांनो मार्केट बघा, तिकडून असा पूर्ण असा आपण कव्हर केला होता. आणि या साईडला आता आपण एंड करत आहोत. तर चला मित्रांनो, भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.